महायुतीकडून नाशिकच्या जागेसाठी अचानक विजय करंजकरांचं नाव आता पुढे आलेलं आहे। 2 दिवसांपासून महायुतीकडून करंजकरांच्या नावाची चर्चा आहे। विजय करंजकर सध्या ठाकरे गटामध्ये आहेत। तिकीट न मिळाल्याने ते नाराज आहेत। करंजकर यांनी काही दिवसांपूर्वी शिंदेंची भेट घेतलेली आहे। चंदन पुजाधिकारी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। चंदन, नाशिकचा तिढा काही सुटत नाहीये आणि नवनवीन नावं जी आहेत ती समोर येत आहेत। ऋषाली, आतापर्यंत खरं तर इतक्या वर्षात कधीच लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगानं एवढे ट्विस्ट अँड टर्न नाशिककरांनी बघितले नव्हते। एवढे सगळे जे नवीन नवीन ट्विस्ट आहेत ते नाशिकच्या जागेबाबत येत आहेत। आतापर्यंत खरं तर अजय बोरस्ते, भाजपचे राहुल ढिकले यांच्या नावाची देखील 2 दिवसांपूर्वी चर्चा होती। मात्र आता अचानक 2 दिवसांपासून विजय करंजकर यांचं नाव जे आहे ते पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे। विजय करंजकर हे सध्या शिवसेना ठाकरे गटामध्ये आहेत, मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नसल्यामुळे ते नाराज असल्याचं बोललं जात आहे। काही दिवसांपूर्वी विजय करंजकर यांनी आपण उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करू असं म्हटलं होतं, मात्र अद्याप त्यांनी त्यांची देखील भेट घेतलेली नाहीये। महत्वाचं म्हणजे एकीकडे उद्धव ठाकरे यांची भेट न घेता विजय करंजकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मात्र भेट घेतलेली आहे आणि त्यामुळे आता विजय करंजकर यांच्या नावाची चाचपणी जी आहे ती महायुतीकडनं सुरू झालेली आहे। त्याच्यामुळे महायुतीकडनं आता विजय करंजकर उमेदवार असणार का अशी देखील चर्चा नाशिकमध्ये आहे। मात्र अद्यापही याबाबत कुठलीही स्पष्टता जी आहे ती आलेली नाहीये। त्याच्यामुळे नाशिकचा तिढा जो आहे ऋषाली तो अद्यापही कायम आहे। नक्कीच धन्यवाद चंदन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।